नेमकं कॅन्सरचा तंबाखू आणि दारूशी काय संबंध आहे आणि बरेच वेळा जे व्यसन नाही करत त्यांना पण कॅन्सर होतोच. करेक्ट. सो जसं आपण म्हटलं की मल्टीफॅक्टोरियल आहे आजार. तर आपण आत्तापर्यंतही बोललो तेव्हा काय म्हटलं की साधारण 100 रुग्णांपैकी 80 ते 90 रुग्ण हे तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे होतात, राईट. आणि 10 ते 15% रुग्ण असेही असतात ज्यांना व्हायरल इन्फेक्शन, जे HPV व्हायरस आपण म्हणतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, तर ह्यामुळे पण ओरल कॅन्सर्स होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेस दोन्ही जरी नसेल तरी क्रॉनिक ट्रॉमा किंवा क्रॉनिक इंजुरी टू युअर ओरल कॅव्हिटी, एखाद्याचा दात तीक्ष्ण आहे, शार्प आहे, तो तिकडे वारंवार घासला जातोय, असेही आम्ही केसेस बघितलेत की त्यामुळे सारखी सारखी गालाला इंजुरी होऊन तिथे कॅन्सर डेव्हलप होतोय. सो बेसिकली जे आपण म्हणतो की कॅन्सर हा आजार हा ॲबनॉर्मल सेल ग्रोथ आणि लंप फॉर्मेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये आत आपल्याला DNA म्युटेशन्स झालेले असतात. आता हे DNA म्युटेशन्स मेजॉरिटीली आपण म्हटल्याप्रमाणे टोबॅको, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे होतात. सेकंड इज बिकॉज ऑफ क्रॉनिक इन्फ्लेमेशन. मग दॅट इन्फ्लेमेशन कॅन बी बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन or chronic injury, like I just give an example of a sharp tooth